नमस्कार, आपण बघत आहात भाजपाचे ज्येष्ठ नेते आदरणीय श्री रामदास भाऊ देवडे यांचा जन्मदिन। आदरणीय रामदास भाऊ देवडे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण दरवर्षी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी येत असतो। आजही आपण या ठिकाणी भाऊंच्या वाढदिवसानिमित्त सर्व पत्रकार मंडळी नीती नियमाप्रमाणे या ठिकाणी जमा झालेलो आहे। भाऊबद्दल सांगायचं झाल्यास, हो, आम्ही इतक्या सामूहिकरित्या पत्रकार मंडळी कोणाच्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला तसं योग येत नाही जायचे, पण तुमचं जे आमच्या मनात जे आदराचं स्थान आहे हे कायम यापुढे असणार आहे। आणि तुमच्या आशीर्वादानं आज आमच्या पत्रकार संघाची चांगल्या पद्धतीने भरभराटी झालेली आहे आणि यापुढे देखील तुमचं सहकार्य आम्हाला आमच्या पत्रकार संघासाठी लागणार आहे। आणि याच पार्श्वभूमीवर जेव्हापासून आम्ही कार्यक्रम सुरू केले तेव्हापासून तुमचा आमच्या पाठीवर हात होता आणि तो असाच कायम राहू। आई तुळजाभवानी तुम्हाला निरोगी आयुष्य देव, अशी मी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो। आज माझा 75वा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने माझे जे काही स्नेही आहेत त्यांनी मला बरेच शुभेच्छा दिलेल्या आहेत। मी आतापर्यंत सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, राष्ट्रीय असे बरेच कामं केलेली आहेत आणि त्यामध्ये जनतेचा भरपूर जनतेने मला भरपूर मदत केली, त्याबद्दल मी सर्व जनतेचे आभार मानतो। आणि हे सर्व करत असताना 75 वर्ष कशी गेली याची पूर्ण मला कल्पना आहे, म्हणून संघर्षाशिवाय निश्चित विकास होऊ शकत नाही, हे ब्रीदवाक्य घेऊन मी हमेशा पुढं चालत असतो। पुन्हा सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो। भाऊ, के लाईव्ह न्यूज चिखली बुलढाणाच्या वतीनं आम्ही एक जनतेला आवाहन केलं होतं की आपल्या मनातील नगराध्यक्ष म्हणून आपण कोणाला पसंती देणार। त्यामध्ये भरपूर नावं आले, आपलं सुद्धा नाव आहे आणि गोविंददादांचं सुद्धा नाव आहे। आपण नगराध्यक्ष पदासाठी जनतेमधून आपलं नाव आलं, लाईक केलं, आपल्याला काय सांगणार त्याबद्दल? नगराध्यक्ष पदाची इच्छा ही सर्वांची असू शकते, त्याप्रमाणे माझी आहे आणि मी पक्षाकडे विनंती अर्जानुसार मी मागणी केलेली आहे। त्याचप्रमाणे तोंडी सुद्धा नेते मंडळीशी बोलून झालेलं आहे। तर पक्षाने तिकीट दिलं तर निश्चित चांगल्या प्रकारे लढा देऊ आणि पक्षासाठी विजय खिचून आणू, इतकं निश्चित। 80% समाजकारण, 20% राजकारण आपण करत आहात। आपल्या या आयुष्याच्या वाटचालीमध्ये एखादा सुखद प्रसंग काय सांगता येईल आजच्या दिनी? सुखद प्रसंग म्हणजे जनता ही आपल्याशी जुळलेली आहे, हाच सुखद प्रसंग आहे। जनतेचे असंख्य कामं केलेले आहे आपण, सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात। त्यातलं एखादं काम आपल्याला मनामध्ये, हृदयामध्ये स्थान निर्माण करून गेलेलं आहे, असं कोणतं काम सांगता येईल? 1986 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या चिखली नगरीत नगरपालिकेच्या वतीनं त्या ठिकाणी स्थापन करायचा होता, बसवायचा होता। त्यावेळेला आम्ही गावातील काही तरुण मंडळी यांची मदत घेऊन आणि आम्ही काही नगरसेवक, त्यामध्ये प्रामुख्याने मी पुढाकार घेतला आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा आम्ही बसवला आणि त्याचं उद्घाटन आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब, प्रमोदजी महाजन यांच्या हस्ते त्या पुतळ्याचं उद्घाटन झालं। तोच सुखद प्रसंग या ठिकाणी मला वाटतो।